बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जातनिहाय जनगणना करण्याची सरकारने घोषणा केली। जातनिहाय जनगणना ही काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीचे फलित आहे। त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे डिजिटल फलक लावून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, राहुलजी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, राहुलजी गांधी जिंदाबाद, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत राहुलजी गांधी यांचे आभार व्यक्त केले। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले की देशभरात जातनिहाय जनगणना करावी, यासाठी देशात सामाजिक न्यायासाठी सातत्याने आग्रही असलेले आमचे नेते राहुल गांधी यांनी मुद्दा लावून धरला होता। त्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे। या अगोदर राहुलजी गांधी कृषी कायदे, लॉकडाऊनचे परिणाम, अग्निवीर योजना, चुकीच्या पद्धतीने राबवलेली जीएसटीचे धोरणांचे देशावर दुष्परिणाम होणार हे आधीच सांगितले होते। त्यामुळे सरकारला अनेक निर्णयात बदल करावा लागला। जातीनिहाय जनगणनाविषयी सुद्धा राहुलजी गांधी यांच्या मागणीचा भाजप नेत्यांनी मंत्र्यांनी विरोध केला। भाजप मंत्री अनुराग ठाकूर यांनी भर संसदेत राहुलजी गांधी यांची जात कोणती हेही विचारण्यात आली होती, पण राहुलजी गांधी सत्य बोलत असल्यामुळे त्यांच्या दबावाने केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने हे राहुल गांधी यांच्या मागणीला आलेले यश आहे। त्यामुळे मागासवर्गीय घटकांची नेहमी लोकसंख्या आणि त्यांची स्थिती येणार असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास करणे शक्य होईल। मात्र मोदींच्या इतर आश्वासनाप्रमाणे हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता जुमला ठरू नये ही अपेक्षा। जातनिहाय जनगणनेची सातत्याने मागणी करणाऱ्या राहुलजी गांधी यांचे आभार। यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माननीय नगरसेवक विनोद भोसले, कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोलू, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मुख्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, बीजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, लखन गायकवाड, सागर उबाळे, नागेश मेत्रे, संजय गायकवाड, पंडित सातपुते, गिरीधर थोरात, विवेक कन्ना, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, नूर अहमद नालवार, परशुराम सातारेवाले, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, शाहू सलगर, श्रीकांत दासरी, सौरभ साळुंके, आप्पा सलगर, सचिन सुरवसे, चंद्रकांत आव्हाड, विनोद रणसुरे, सूर्यकांत वनकडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। संख्या भारी, जिसकी जितनी संख्या भारी, जिसकी जितनी संख्या भारी, देश की आंधी, राहुल गांधी, देश की आंधी, राहुल गांधी, देश की आंधी, राहुल गांधी, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी भागीदारी, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, राहुल गांधी जिंदाबाद, 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 राहुल गांधी जिंदाबाद, 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 देश की आंधी, राहुल गांधी, देश की आंधी, राहुल गांधी, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, काँग्रेस पक्षाचा जय हो, काँग्रेस पक्षाचा जय हो। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये राहुलजी गांधी यांचं अभिनंदन आपण करतोय। अनेक वर्षाची मागणी होती की राहुलजी गांधी ते धरून अनेक वेळा सभागृहाबाहेर देशामध्ये जिथं जाईल तिथं सांगत होते की राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे। तसेच भारतीय जनता पार्टीचे त्यांची खिल्ली उडवत होते। राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती, पण शेवटी सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता है। त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की जातीय जनगणना झाली पाहिजे देशामध्ये, कुठल्या समाजाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा त्याची जनगणना, त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं।
अनेक अशा मागण्या होत्या की कोविडच्या वेळ असेल, नोटाबंदीचं असेल, शेतकरी कायद्याच्या वेळेस असेल, राहुल गांधींनी ती मागणी केली होती. पण त्यावर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर बहुमत असल्यामुळं त्यांनी तो ठराव केला. पण आज पूर्ण देशाला कळालं की राहुलजी गांधी जे मानतायत त्यांना विजन आहे, आणि विजन असल्यामुळं त्यांच्या ज्या बातम्या मागच्या होत्या त्या सरकारला ह्या ठिकाणी मान्य करावं लागल्या. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आमच्या खासदार प्रणिती शिंदे व शिंदेसाहेबांच्या वतीनं राहुलजी गांधी यांचं आभार मानतो की शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि जातीय जनगणना त्यांना ह्या ठिकाणी करायचं घोषित करावं लागलं. तर आम्ही सगळेजण राहुलजी गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, आणि ह्याच्या पुढे देखील असे महत्त्वाचे निर्णय राहुलजी गांधींच्या बाजून लागतील. सरकारला आता विजन राहुलजी गांधींचं कळालं आहे, त्यामुळे आता त्यांनी घोषणा केली. आम्ही सर्वजण ह्या घोषणेचं अभिनंदन करतो. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.